मला ना एक माझी डिलिव्हरी झाली आणि त्या बऱ्यापैकी मला म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये त्रास झाला होता. शेवटचे काही महिने मला पूर्ण बेड रेस्ट होती. सो जे काय बऱ्यापैकी हे करावं लागलं होतं. आणि मग मी म्हणजे ही झाल्यानंतर एक हार्डली 3-4 महिन्यात मला एक खूप मोठ्या शोची ऑफर आली होती. आणि खूप मोठं प्रोडक्शन हाऊस होतं मराठी आणि रोल छान होता. सगळं झालं. सो नाही म्हणण्याचा प्रश्न होता. लगेच काम आलं आहे. सो एक्सायटेड होते. आणि फक्त मी त्यांना सांगितलं होतं की मला ना 2 तास आधी सोडा, कारण आय एम स्टील नर्सिंग माय बेबी. सो नर्स करत होते. सो यू कॅन इमॅजिन. आणि तरी पण म्हणजे ट्रेननी येणं जाणं, तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती. सांभाळायला येत होतं कोण ना कोणते, आम्ही मॅनेज केलं होतं. आणि असं काही 30 दिवस शूटिंग नसणार होतं मध्ये. तेवढे दिवस आहेत तर तेवढे मॅनेज करा, एवढं मी सांगितलं होतं. आणि माझ्या अजून एका ॲक्टर फ्रेंडला ॲडजस्ट केलं होतं. आम्ही सगळे एका वेळेला, आम्हाला बाळं झाली होती म्हणजे, तर केलं. आणि त्यांनी नंतर नाही ॲडजस्ट केलं. आणि इट वॉज अ टफ टाईम, कारण मी म्हटलं तसं मी नर्सिंग करत होते बाळाला. आणि खूपच अवघड व्हायचं मग एकदम, म्हणजे त्यात हां. आणि मग फायनली मग त्यांनी हो नाही करत, त्यांनी मला काही सांगितलं नाही. आणि मग रोल कमी केला. आणि मग नंतर मला कळलं की नाही, मग तुमच्या वेळेचं हे होत होतं, ते होत होतं. सो मग त्यांनी न सांगताच मग दुसरा रोल. मग आय वॉज ऑल्सो ओके, कारण इतकं छोटं बाळ होतं की खूप मोठा शो होता तो पुढे 4 वर्ष चालला. आता माझा त्यात रोल किती होता तेही मला माहीत नव्हतं. तेही नंतर मी विचारलं नाही, कारण ना एकदा लहान मूल असलं ना की तुम्ही इतकी गुरफटता ना त्याच्यात की शूटिंग आणि हे सगळं इट्स डिफिकल्ट टू मॅनेज. कोणी काही म्हणो, अवघड असतं, ती तारेवरची कसरत असते. सो मग तो रोल त्यांनी घेतलाच. म्हणजे नंतर मग तो कट केला का काय झालं, रिप्लेसमेंट पण नाही केली, तो तिथे रोलच बंद केला त्यांनी. अजून एक इन्स्टन्स असा झाला की मी शिफ्टिंग करत होते, बाळ लहान, आणि आम्हाला घर बदलावं लागलं. आणि मी एक मोठा सिनेमा करत होते तेव्हा, आणि त्यातलाही चांगला रोल होता. आणि मी आजारी पडले आणि मी त्यांना सांगितलं की मी आजारी आहे आणि छोटं बाळ आहे घरात. त्याच्यानंतर त्यांनी मला नंतर फोनच नाही केला. आणि फ्रँकली मी इतकी गुरफटले होते, नंतर मीही विचारायला गेले नाही की काय झालं काय नाही, कारण माझा असा पूर्ण विश्वास आहे की जे माझं काम आहे ते माझ्याकडे येणार. आणि फर्स्ट प्रायोरिटी ही फॅमिली आहे आणि प्रायोरिटी हे माझं बाळ आहे. सो हे कायम मी डोक्यात ठेवलं. सो नंतर म्हणजे मी असं नाही म्हणणार की आय रिपेंट फॉर इट, पण म्हणजे ही इंडस्ट्री अशी आहे. इट्स लाईफ. ही इंडस्ट्री असं नाही, सगळीकडेच आता थोडंफार म्हणजे प्रोज अँड कॉन्स आहेत प्रत्येक इंडस्ट्रीचे. आणि इथे जे तासाचंच आहे, तू दीपिकाचं जे म्हणालीस, दीपिका पदुकोण, म्हणजे तिलाही हे फेस करावं लागतं. तर मग काय म्हणजे असं मी तर स्वतःला म्हणजे एक नॉर्मल वर्किंग वुमन समजते की, पण आता 12 तास 14 तास काम करतोय, तर 8 तास कोण नाहीच, म्हणजे काही ते होतंच. टेलिव्हिजनमध्ये हे होत नाही.